दिलीप पेशवे VNIT मध्ये प्राध्यापक आहे आणि या विषयाला थोडी सुरुवात तुम्हाला देतो। आर्यभट्ट ॲस्ट्रॉनॉमी पार्क हा काढोली 12ला चौकी या गावी आहे आणि तिथे आमचा आणि त्यांचा संपर्क आला आणि एका छोट्या कार्यक्रमासाठी VNITचे काही प्राध्यापक मंडळी आम्ही तिथे पोहोचलो होतो। त्या कार्यक्रमाला माननीय सरसंघचालक पूजनीय मोहनजी भागवत आले होते आणि ते सर्व तिथी आणि नक्षत्र ग्रह वार या संदर्भामध्ये ॲस्ट्रॉनॉमीच्या अभ्यासाचं असलेलं संपूर्ण दृश्य तिथे पाहिल्यानंतर त्यांनी एक विनंती केली की पेशवे सर, आपण हे अशा प्रकारचं काम सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या बेस असल्यानंतर आपण जर याला काही वेगळं स्वरूप देऊ शकलो तर एक समाजापर्यंत चांगला विषय जाईल आणि या अनुषंगाने त्या कामाची सुरुवात झाली। आम्ही सर्व लोक आज माझ्यासोबत इथे असलेल्या डॉक्टर शीतल राऊत, डॉक्टर राजेश्री सातपुतळे आणि डॉक्टर अश्विन डबाले हे तिघही जण कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आहेत आणि आमची पूर्ण चमू आमच्या विद्यार्थ्यांसोबत कामाला लागली आणि त्यामधनं एक वेगळं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं क्षेत्र उभारलं गेलं। त्याच्यातनं मशीनची निर्मिती झाली आणि जे आपण कॅल्क्युलेशनच्या स्वरूपातून गोष्टी दाखवू शकतो त्या खऱ्या प्रकारे सायन्स आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असून त्याच्यातून काहीतरी वेगळं होऊ शकतं आणि त्याचं दृश्य स्वरूपामध्ये लोकांपर्यंत जावं या अनुषंगाने त्या मशीनची निर्मिती केली गेली आणि ती आता चौकीला त्या ॲस्ट्रॉनॉमी पार्कमध्ये इन्स्टॉल करण्यात आलेली आहे। त्या संदर्भामधली थोडी सायन्स अँड टेक्नॉलॉजीची माहिती शीतल आणि राजेश्री देतील अशी मी त्यांना विनंती करतो। आणि आमच्यासोबत आणखी एक सर आहेत अश्विन डबाले आणि ते पण फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे। ॲक्च्युली आमचा जो प्रोजेक्ट आहे हा कॉम्बिनेशन आहे ॲस्ट्रॉनॉमिकल नॉलेज आणि इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन। तर आम्ही काय केलेलं आहे की जे तिथी आणि नक्षत्र जे कॅल्क्युलेट केला जात होतं ॲज पंचांग वगैरे या पद्धतीने आम्ही त्याला कॅल्क्युलेट केलेलं आहे। आमचा एक अल्गोरिदम आहे, तर सेम जे पंचांग कॅल्क्युलेट करतात त्याचा मी एक अल्गोरिदम बनवलेला आहे आणि त्या अल्गोरिदमला स्टेपर मोटरनी आम्ही त्याला म्हणजे तिथी आणि नक्षत्र दाखवतो आहे क्लॉकवर। तर त्याच्यासाठी जी कंट्रोल सिस्टीम डेव्हलप केली गेलेली आहे ती इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्ये राजेश्री मॅडम आणि अश्विन डबाळे सरांनी केलेलं आहे। तर कन्सेप्ट हा आहे की पंचांगमधनं तुम्हाला नक्षत्र आणि तिथी कॅल्क्युलेट करण्यापेक्षा आम्ही एक कम्प्युटिंग सिस्टीम बनवलेली आहे तिथे आर्यभट्ट पार्कमध्ये आणि त्याच्यात मोठे मोठे 2 असे डायल्स लावलेले आहेत। तर सन आणि मूनची पोझिशन आम्ही रीड करतो आहे आणि ज्या कॅल्क्युलेशन्स आहे तिथी आणि नक्षत्रासाठी ते कॅल्क्युलेशन्ससाठी आम्ही एक प्रोग्राम बनवलेला आहे। आता हा प्रोग्राम काय करतो की आपल्याला एक्झॅक्टली तिथी आणि नक्षत्र कॅल्क्युलेट करून देतो, पण आता याला डिस्प्ले कसं करायचं तर डिस्प्ले करण्यासाठी आम्ही कंट्रोल सिस्टीम यूज केलेली आहे। तर त्या कंट्रोल सिस्टीममध्ये मॅडम जो प्रोग्राम मॅडमनी बनवला आहे तो आम्ही मायक्रो कंट्रोलरला दिलेला आहे आणि त्या मायक्रो कंट्रोलर थ्रू आम्ही पल्सेस जनरेट करतो आणि त्या पल्सेस आमची जी स्टेपर मोटर म्हणून एक छोटी मोटर आहे ती रन करतात। ती मोटर या प्रोजेक्टसाठी प्रिसाईजवाली मोटर आवश्यक होती कारण 27 दिवसात एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायचं होतं। तर त्याच्यासाठी आम्ही एक स्पेसिफिक मोटर डिसाईड केली, ती स्टेपर मोटर आहे। त्याला जेव्हा पल्सेस दिले जातात तेव्हाच ती फिरते आणि त्याप्रमाणे तो पॉइंटर घुमतो। तर जेव्हा ती तिथी चेंज होते तेव्हा त्याला पल्सेस मिळतात मायक्रो कंट्रोलरकडून आणि मायक्रो कंट्रोलरचे पल्सेसने ती मोटर फिरते आणि मग त्याच्याप्रमाणे आपला पॉइंटर घुमतो। आणि म्हणजे आम्हाला हे म्हणायचं आहे की आमचं जे प्रोजेक्ट आहे त्याचे सायलेंट फीचर्स आहेत काही। तर जिथे आम्ही इम्प्लिमेंट केलेला आहे हा प्रोजेक्ट तिथे इंटरनेट फॅसिलिटी जी आहे ती स्ट्रॉंग नाही आहे, पुअर आहे, पण ऑफलाईनमध्ये पण आमचा प्रोग्राम अगदी व्यवस्थित रन होतो आणि एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन्स पण एक्झॅक्ट पॉईंट टू पॉईंट कॅल्क्युलेशन्स आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काय केलं की आता जो अँगल जो असतो तो 0.03नी आम्ही त्याला डिफर करतो, म्हणजे जो पॉइंटर आहे तिथी आणि नक्षत्र दाखवायचा तो 0.03नी। तर एनर्जी सेव्ह करायला त्याला आम्ही 30 मिनिटांसाठी ऑफ करतो, परत ऑन करतो, म्हणजे एनर्जी रिस्टोरेशन पण होतं तिथे आणि पॉवर फ्लक्च्युएशन खूप असल्यामुळे आता ती एक प्रकारचा एरर जनरेट होतो। तर एरर फ्री कशी सिस्टीम करता येईल हे पण एक आमच्यापुढे चॅलेंज होतं।
तर त्याच्यासाठी पण आम्ही कंट्रोलर आणि प्रॉपरली एरर कॅल्क्युलेशन करून, म्हणजे सिस्टीम बंद जरी पडली, 1 दिवसासाठी जरी बंद पडली तरी जेव्हा ती पॉवर येईल आहे आपोआप रिबूट होईल आहे आणि एक्झॅक्टली जे कॅल्क्युलेशन्स आहेत तिथी आणि नक्षत्राचे ते तुम्हाला अगदी तसेच्या तसे मिळतील.